सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अस्तिका रुपालीकडे जाते. ती तिच्या पायाजवळच बसलेली असते, पण रुपाली अस्तिकावर खूपच चिडलेली असते. ती अस्तिकाला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत गद्दारी करण्याची. तू मी दिलेला आदेशसुद्धा आता पाळत नाही आणि याची शिक्षा मी तुला देणार. आता मला तुझी गरज नाही आहे, कारण मी हे युद्ध जिंकणारच होते, मात्र फक्त तुझ्यामुळे मी 4 पावलं मागं आले आहे. तुझी हिंमत कशी झाली त्या अद्वैतला जाऊन भेटण्याची. मी तुला सांगितलं होतं ना, मग तरीसुद्धा तू माझा आदेश का पाळला नाही. आणि मग ती अस्तिकाला तिचा जीव घ्यायला सांगते. मात्र अस्तिका म्हणत असते की विरोचका मला माफ करा. मात्र त्रेतायुगातील विरोचकापेक्षा कलियुगातील विरोचकाची अक्कल कमकुवत आहे. आणि ते ऐकून रुपालीला तर धक्काच बसतो. ती अस्तिकावर खूप चिडते. तर अस्तिका म्हणत असते की विरोचका मला माफ करा, पण मी जे काही बोलले ना ते अगदी खरं आहे. त्यामुळे मग रुपाली रागाच्या भरात तिचा गळा पकडते. ती म्हणते की असं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली. आणि त्यावर अस्तिका म्हणते की विरोचका तुम्हाला असं कसं वाटलं की मी तुम्हाला धोका दिला आणि मी त्या अद्वैत आणि नेत्राला जाऊन सामील झाले. त्यांना असं वाटत आहे की मी त्यांच्या जाळ्यात अडकली आहे, पण सत्य हे आहे की ते दोघेजण माझ्या जाळ्यात अडकलेत. आणि तिचं ते बोलणं ऐकून रुपालीला तर आश्चर्यच वाटते. ती तिचा गळा सोडवते आणि विचारते की नेमकं काय म्हणायचं आहे तुला. आणि त्यावर अस्तिका म्हणते की विरोचका माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. मी कलियुगातील या प्रेमाला बळी पडले. मला असं वाटत होतं की अद्वैतवर माझं मनापासून प्रेम आहे, कारण त्रेतायुगात सुशेननंतर मला कोणाचाही सहवास लाभला नव्हता. पण मी त्यानंतर जेव्हा नेत्रा म्हणून या घरात आले तेव्हा मला अद्वैतचा सहवास लाभला. मी त्याच्या प्रेमात पडले. मात्र मला अजूनही ठामपणे सांगता येणार नाही की ते प्रेम आहे की फक्त आकर्षण. आणि मी तुम्हाला न सांगता अद्वैतला भेटण्यासाठी सुद्धा गेले होते आणि मी आजही त्याला भेटले होते. आणि मी त्याला भेटून तळघरात जाण्यासाठी निघणार तितक्यात मला त्याचं आणि नेत्राचं बोलणं ऐकू आलं, म्हणून मी पुन्हा माघारी वळले. आणि मग त्यानंतर नेत्रा आणि अद्वैत जे काही बोललेले असतात ते सगळं काही अस्तिका रुपालीला सांगताना म्हणते की जेव्हा मी त्या दोघांचं बोलणं ऐकलं तेव्हा माझे डोळे उघडले. मला समजलं की ते दोघेही जण मला फसवत आहे. मला खूप राग आला होता. त्या क्षणी त्या दोघांना मारून टाकायचं होतं, मात्र मी त्या क्षणी तसं करू शकत नव्हते. आणि त्याचवेळी तुम्ही मला साधही घालत होता. मात्र मी जर तुमच्याकडे आले असते तर त्यांना संशय आला असता. मला तुमचा अनादर करायचा नव्हता, मात्र माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याच्यामुळे मी माघारी वळले नाही आणि अद्वैतला भेटण्यासाठी तळघरात गेले. तो तिथे येऊन मला भेटलासुद्धा. आणि मग त्यानंतर ती अद्वैतमध्ये आणि तिच्यामध्ये काय बोलणं झालं ते रुपालीला सांगते. ती रुपालीला म्हणते की त्या दोघांना माझा वापर करून 4थ्या आणि 5व्या पेटीपर्यंत पोहोचायचं आहे आणि माझ्याकडून तुमची हत्या करवून घ्यायची आहे. त्यावर रुपाली हसतच विचारते की तू माझी हत्या करणार का. त्यावर अस्तिका सांगते की विरोचका अद्वैतने माझ्या डोक्यात असं भरवलं की त्रेतायुगामध्ये त्याने नाही तर तुम्ही दुर्मतला मारलं. आणि ते ऐकून रुपालीला धक्काच बसतो. ती म्हणते की यावेळी त्या अद्वैतने खरंच खूप मोठी हिंमत केली आहे आणि त्यासाठी त्याला बक्षीस तर द्यायलाच हवं. तर अस्तिका चिडूनच तिला विचारत असते की विरोचका मला आदेश द्या, सांगा कोणाला चिरडायचं आहे ते. आणि त्यावर रुपाली सांगते अद्वैतला. आणि त्यावर अस्तिकासुद्धा हो म्हणते. दुसरीकडे नेत्रा अद्वैतचीच वाट बघत असते. अद्वैत आल्यानंतर ती त्याला केतकीबद्दल विचारते. अद्वैत सांगतो की मी केतकी काकूला सगळं काही व्यवस्थित समजावलं आहे. जर तिला काही वाटलं तर ती आपल्याला कॉल करेल किंवा मग मोठ्याने आरडाओरडा करेल. केतकी काकूची काळजी करण्याची खरंच काही गरज नाही. त्यामुळे मग नेत्राच्याही जीवात जीव येतो. तर अद्वैत म्हणत असतो की मला सगळ्यांचंच खरंच खूप कौतुक वाटत आहे, कारण आपल्यापैकी कोणीही त्या विरोचकासमोर नमतं घ्यायला तयार नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने लढत आहे. आणि त्यावर नेत्रा हो म्हणते. तर अद्वैत तिला सांगत असतो की आता तो विरोचक एकटा पडला असेल, कारण आता अस्तिकासुद्धा आपल्या सोबत आहे. आणि मग तो नेत्राला विचारतो की तुला काय वाटतं आता अस्तिका काय करेल, कारण कालपर्यंत ती विरोचकाची गुलाम होती आणि आता तिला विरोचकालाच मारायचं आहे. त्यावर नेत्रा म्हणते की अस्तिका तिचं काम व्यवस्थित करेल, तुम्ही काळजी करू नका. आणि मग त्यानंतर अद्वैत मुद्दाम नेत्राला म्हणतो की नेत्रा मी जेव्हा अस्तिकाला भेटतो ना तेव्हा मला वेगळंच काहीतरी जाणवतं. आणि तो मग पटकन बाथरूममध्ये जातो. तर नेत्रा विचारत असते की साहेब वेगळं जाणवतं म्हणजे काय होतं तुम्हाला. आणि त्यावर अद्वैत
अद्वैत मुद्दाम नाटक करत हसतच सांगतो की जेव्हा मी अस्तिकाला बघतो, तिच्याशी बोलतो, तेव्हा मला असं वाटतं की आमच्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे, कदाचित त्रेतायुगातील असावं. त्यावर नेत्रा म्हणते, पण साहेब असं कसं, त्रेतायुगामध्ये तर दुर्मत तिचा प्रियकर होता ना. त्यावर अद्वैत म्हणतो, हो, पण कदाचित दुर्मतच्या आधी मी तिचा प्रियकर असेल आणि म्हणूनच मला हे कनेक्शन जाणवत असेल. आणि ते ऐकून नेत्रा नाराज होते. तर अद्वैत मुद्दाम तिला अजून चिडवत असतो. त्यामुळे मग नेत्रा तेथून निघून जाते. तर तिचा आवाज येत नाही म्हणून अद्वैत बाहेर येतो. तर नेत्रा त्याच्यावर रुसून बसलेली असते. त्यामुळे अद्वैत हसतच तिला म्हणतो की अगं, मी फक्त तुझी मस्करी करत होतो. मात्र नेत्रा म्हणते की साहेब, जर तुम्ही पुन्हा असं माझ्याशी वागलात ना, तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. आणि त्यामुळे अद्वैत तिला सांगतो की कोणत्याच युगातील कोणतीच आठवण किंवा या कलियुगातील कोणतीही शक्ती आपल्याला एकमेकांपासून कधीच वेगळं करू शकणार नाही. मला पुढचा प्रत्येक जन्म तुझी साथ हवी आहे. आणि ते ऐकून नेत्रा खुश होते. दुसरीकडे रुपाली मुद्दाम शेखरसमोर नाटक करत असते आणि ती अस्तिकाला म्हणत असते की अस्तिका, तू मला धोका देऊ शकणार नाही, तू परत ये, माझ्या आदेशाचं पालन कर. आणि शेखरलासुद्धा हे सगळं खरं वाटतं. त्याला असंच वाटत असतं की अस्तिका रुपालीला भेटलीच नाही, त्यामुळे तो रुपालीची गंमत करतो. त्यामुळे रुपाली त्याच्यावर खूप चिडते आणि मग शेखर हसतच तेथून निघून जातो. तर रुपालीसुद्धा हसत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नेत्रा आणि अद्वैत एकमेकांशी बोलत असतात. त्याचवेळी शेखर त्या ठिकाणी येतो. तो त्या दोघांना केतकीबद्दल विचारतो. तर केतकीसुद्धा सुखरूप असते आणि मग इंद्राणीसुद्धा त्या ठिकाणी येते. घरातील सगळ्यांचंच त्यांना खूप कौतुक वाटत असतं. आणि मग त्यानंतर शेखर काल रात्री घडलेला प्रकार नेत्रा आणि अद्वैतला सांगतो. त्यामुळे त्यांना देखील असंच वाटतं की अस्तिकाची आणि रुपालीची भेट झालीच नाही आहे. आणि मग त्यानंतर अद्वैत म्हणतो की कदाचित आज अस्तिका मला भेटायला येईल, त्यामुळे मी इथेच थांबतो. मात्र इंद्राणी त्याला सांगते की तू एकटाच या रूममध्ये थांबू नको, कारण त्या अस्तिकाला संशय येऊ शकतो, सगळं काही नॉर्मल वाटायला हवं. त्यावर अद्वैत हो म्हणतो. पण तितक्यात शेखर त्याला सांगतो की तुला एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे पुढच्या अर्ध्या तासात. आणि मग त्यामुळे अद्वैत त्याची तयारी करायला आजींच्या रूमकडे जाण्यासाठी निघतो. मात्र रुपाली त्याला अडवते. ती मुद्दाम अद्वैतला डिवचण्याचा प्रयत्न करत असते आणि ती त्याला सांगते की जा, तुझ्या आईचा आणि त्या म्हातारीचा आशीर्वाद घे आणि त्यांना सांग की मी आता लवकरच तुमच्याकडे येणार आहे, कारण विरोचकाने सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. पण अद्वैत म्हणतो की मी तुझ्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, कारण मला माहिती आहे तू काहीच करू शकत नाही. आणि आता तर तू एकटी पडली आहे, कारण अस्तिका आमच्या बाजूने आहे. आणि ते ऐकून रुपाली फक्त हसत राहते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, रुपाली सगळ्यांसमोर अद्वैतला म्हणते की मी तुला उभा चिरून टाकणार आहे आणि ती अद्वैतचा गळा पकडते. त्यामुळे मग नेत्रा तिच्या हातात जो सुरा असतो त्यानेच रुपालीवर वार करते आणि त्यामुळे रुपाली खाली कोसळते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब